त्याला कल्पना देखील नसते की असं मैदान होऊ शकते. पण त्या ठिकाणी जबरदस्त संघर्ष पाठपुरावा सन्माननीय राजेश वेतोस्कर यांनी केला आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे हे मैदान तुम्हाला याची देही याची डोळा पाहायला मिळते. तर त्यांचं देखील प्रांजळ मत ऐकून घेऊया की नक्की त्यांना यापुढे तरुणांनी काय करायला हवं ते त्यांच्या शब्दात ते सांगतील. हॅलो, जवळपास अंधार पडत चाललेला आहे आणि जिंकलेल्या सर्व टीम आहे त्यांना ट्रॉफी उचलून आपलं सेलिब्रेशन साजरं करायचं आहे. थोडा वेळ पण 2 मिनटं बोलतो. खास करून तुमच्या सगळ्यांसाठी मला माहिती आहे की उशीर होतोय, अंधार पण पडत चाललेला आहे. प्रथमतः जो संघ विजयी झालेला आहे त्या संघाचं अभिनंदन आणि जो संघ फायनलमध्ये पराभूत झालेला आहे त्यांना शुभेच्छा देतो. सर्व सहभागी संघांतील खेळाडू यांना पुढील वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स तुमचा पुढच्या वर्षी नक्कीच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. राहता राहिले या मैदानासंबंधातली चर्चा या गेल्या 6 दिवसापासून इकडे होत आहे. महाराष्ट्रातनं आपल्या मंचावर खास करून झालेली आहे. मला वाटतं या आपल्या परिसरामधील बहुतेक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यानं त्या कॉस्ट्यूममध्ये मला भेटतच होते. या मैदानावर प्रॅक्टिस करतायत. इतरही सर्व मंडळी, इथली स्थानिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझा आवाज ऐकत आहेत. आपलं हे मैदान अतिशय खडतर प्रवास करून आपण मिळवलेलं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम डम्पिंग ग्राउंड होतं. हळूहळू करत आपण प्रत्येक वर्षी थोडं थोडं मैदान वाढवत आज एवढं भव्य मैदान या ठिकाणी बनवलेलं आहे. नक्कीच महानगरपालिकेने आपल्याला सहकार्य केलेलं आहे. माझ्या संपूर्ण सहकार्यांनी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करून हे मैदान बनवलेलं आहे. आज तुम्ही त्या ठिकाणी खेळत आहात. यापुढे देखील जर तुम्हाला मैदान अशाच प्रकारे ठेवायचं असेल तर मी म्हणतो पूर्णपणे मीरा भाईंदर महानगरपालिकेवर डिपेंड राहून चालणार नाही. आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागेल. आज आम्ही जशी विकेट आपण बनवलेली आहे ही विकेट अशीच्या अशी ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हे मैदान सुरक्षित ठेवण्याची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे. मी सांगतो या मैदानामध्ये आता कुठलंही विकेट म्हणा, बांधकाम म्हणा, कुठलंही न होऊ द्यायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. वेळ प्रसंगी आपण आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन घेऊन भेटू. अन्यथा ऐकले नाहीत तर आपल्याला त्यासाठी संघर्ष सुद्धा करायची वेळ येईल. त्यासाठी सुद्धा आपली तयारी असायला पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे नक्कीच, पण तुम्ही सगळेजण एकत्र व्हा. आपल्याला हे मैदान टिकवण्यासाठी संघर्ष करायची वेळ आली तर आपण रस्त्यावर देखील उतरू. यासाठीच मी माईक हातात घेतलेला आहे. कारण आपण बघतोय एका बाजूला आता व्यासपीठ झालेलं आहे, मैदान थोडंसं छोटं झालं. दुसऱ्या बाजूला मार्केटची इमारत झालेली, आपलं मैदान अजून छोटं झालं. यानंतर हे गेट बनवलं, हा रस्ता या मैदानातून पास ऑन केला. रस्त्यासाठी 18 मीटर जागा मॅडम दिली गेली. आता अजून मैदान छोटं झालं. त्यानंतर अजून काही बाकी राहिलं म्हणून त्या बाजूला सुद्धा कंपाऊंड मारून पूर्ण डेडच करून टाकलं. चारही बाजूने मैदान डेड झालेलं आहे. आता जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये सुद्धा या नवीन प्रकारच्या विकेट सिमेंटच्या बनवून काही लोकांच्या आर्थिक फायदा करून देण्यासाठी म्हणून जर कोणाचं जर विकेट बनवायचं काम होत असेल तर आपल्याला सगळ्यांनी मिळून ते हाणून पाडायला लागेल. तो प्रयत्न या मैदानाच्या चारही बाजूच्या बाउंड्रीमध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही असा आपण निर्धार करूया आणि कामाला लागूया. यापुढे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मी अपेक्षित धरतो. पुन्हा एकदा सर्व विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करतो. मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं खास करून स्वागत करतो. आपल्या नगरसेविका मॅडम इकडे आहेत. मॅडम जास्त बोललो असेल तर सॉरी, पण कधी कधी बोलायला लागतं. ज्यांना कधी क्रिकेट कळलेला नाही, ज्यांना कधी क्रिकेटची बॅट हातात घेतली नाही, ते लोक येऊन इकडे विकेट बनवायचं आणखीन अशा प्रकारची कामं करतात. आणखीन आम्हाला अक्षरशः वेटीस धरलं होतं की इकडे विकेट बनते की नाही. मी शेवटी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कशी पण विकेट बनवा आणि निघून जा, बाकीचं आम्ही बघतो. आणि अशा प्रकारे चांगली विकेट बनवलेली आहे. यानंतर विकेट अशा राहुल एक बात जरूरी बोलना चाहता हूँ. ये जो विकेट अभी बनाया है वो अपने एरिया के बच्चों के लिए अगर उपलब्ध करना है, इसका देखभाल दुरुस्ती आपको अपने जेब से करना है. इतना ध्यान देता हूँ, मैं आपके साथ में है. ये विकेट आगे भी ऐसे की ऐसे ही अपन को सबको काम में आएगी. इतना मैं बोल के आपने जो भी सुना है मैं विश्वास ऐसे अपेक्षा करता हूँ कि इसके बाद
अगर कुछ आपकी सहयोग की जरूरत पड़ेगी तो आप सबका सहयोग मुझे मिलेगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, मैदानं वाचवाल तर क्रिकेट वाचणार आहे हे देखील लक्षात घ्या, कारण न्यायानंतर मग टर्फ क्रिकेट खेळावं लागेल आणि ते तुम्हाला खेळायचं नसेल तर मैदानं अवेलेबल असायला